मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं सुद्धा पुण्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। सातारा मतदारसंघाला पक्षानं मंत्रिपदाचा मान दिला आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार सुद्धा मानले गेले। जबाबदारी मोठी आहे, जनतेची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा वक्तव्य आणि प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं आज सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालं। त्यामध्ये सातारकरांनी देखील मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं। आज सातारा जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आपल्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, आज काय भावना आहेत? आज पहिल्यांदाच शपथ मंत्रिपदाची आणि कालचं खाते वाटप झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात आणि माझ्या मतदारसंघात जावळी तालुक्यामध्ये मी आलोय आणि एक लोकांची इथल्या मतदारसंघातल्या अपेक्षा होती की यावेळेला मंत्रिपद मतदारसंघाला मिळालं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचे चारीच्या चारी आमदार निवडून आले, महायुतीचे बाकी सगळे निवडून आले। त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं ही एक पोचपावती जिल्ह्याला दिली आहे। भाऊसाहेब महाराजांना देखील सहकार मंत्रीपद मिळालेलं होतं, त्यानंतर जवळपास तब्बल 30 वर्षांनी देखील आज तुम्हाला वजनदार मंत्रिपद मिळालेलं आहे। एक सातारा जिल्ह्यासाठी तुम्ही नेमकं वेगळं विजन काय असणार आहे तुमचं? विजन म्हणजे आता एकतर युतीच्या सरकारच्या माध्यमातून आपली जिल्ह्याची आणि तालुक्याची मतदारसंघाची जी काही प्रलंबित कामं आहेत ती झाली पाहिजेत। धन्यवाद। तर हे होते मंत्री शिवेंद्रराजे भोसले। कॅमेरामॅन निखिल करंदीकर, साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।